नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता येत आहे स्वामी पुण्यतिथी. तर स्वामी पुण्यतिथी दिन कशी साजरी करावी, काय सेवा करायची आहे, महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे, स्वामींची अखंड कृपा होईल असे आपल्याला कोणते कर्म करायचे आहे, कोणते काय कार्य करायचं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, आता प्रत्येक गावात एक केंद्र असतं, स्वामींचं मठ असतं. तर तिथे तुम्ही पारायण करायला बसलात तरीसुद्धा चालेल. पण काही कारणाने जर तुम्हाला पारायण तिथं करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी केलं तरीसुद्धा चालेल. ज्या सेवेकऱ्यांनी केंद्रात पारायणाला बसले आहेत त्यांना काहीच अडचण नाही. पण जे लोक घरीच श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहेत त्यांनी 7व्या दिवशी समाप्ती करायची आहे. म्हणजे स्वामी पुण्यतिथीला समाप्ती करायची आहे. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे श्री गुरुचरित्र उद्यापनाच्या दिवशी आपण काय नैवेद्य दाखवू शकतो? भात, भाजी, पोळी, वरण भात तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता. नैवेद्याचा स्वयंपाक करताना तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. स्वयंपाकात तुम्ही कांदा लसूण वापरायचं नाही, म्हणजेच ते वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला सकाळी 10:30च्या आरतीला स्वयंपाक उरकून मगच तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. त्या दिवशी आपल्या दारात जर कोणी याचक आला तर त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका. जेवण दिले तर उत्तमच, पण तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना दान करू तुम्ही लहान मुलांना जेवू घालू शकता. तर आता बघा, स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी हे पाहूया. स्वामी सांगतात, जो कुणी मला अनन्य भावाने शरण जाईल त्याचा योग हे मी स्वतः चालवणार, असे स्वामी महाराज आपल्याला सांगतात. हम गया नाही जिंदा है, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही वाक्य जर वाचली तर मनाला एक प्रकारची शांती मिळते, दिलासा मिळतो, एक पॉझिटिव्हिटी एनर्जी मिळते. तर सेवा काय आहेत बघा. या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करू शकता. तारक मंत्र म्हणू शकता. तुम्हाला जेवढं म्हणायला शक्य आहे तेवढे वेळ तुम्ही म्हणू शकता. 11 वेळा म्हणला तरीसुद्धा चालेल. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. दिवसभर तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. या दिवशी तुम्ही गोरगरिबांना दानही करू शकता. बघा, स्वामी महाराज आपल्याकडे बघत असतात की आपण किती तळमळीने सेवा करतो, नामस्मरण करतो, ते सगळं बघत असतात. त्यामुळे आपण मन लावून जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. आणि बघा, आपल्या प्रत्येक सेवेचा हिशोब महाराजांकडे असतो. आणि ज्या वेळेस आपल्या वाईट वेळ येते, संकट येतात, त्या काळात महाराज आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. बघा, आता ज्या ताईंना मासिक धर्म आला आहे तर त्या दिवशी त्या काय सेवा करू शकतात? बघा, तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. बघा, याला कोणतंही बंधन नाही, म्हणजे नामस्मरण करायला कोणतंही बंधन नाही. तुम्ही बसता उठता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनापासून करू शकता. मनापासून मारलेली हाक नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. श्री सुक्त 1 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर पुरुष सुक्त सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. पुरुष सुक्त म्हणतच तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. तसेच गणपती अथर्वशीष राम रक्षा 9व्या ओवीपर्यंत म्हणायचे आहे. जर तुम्हाला हे म्हणायला जमत नसेल तर तुम्ही अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. महाराजांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यांच्या जागेवर त्यांना विराजमान करायचं आहे. त्यानंतर त्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. महाराजांना हिना अत्तर खूप आवडते, त्यांना हिना अत्तर लावून घ्यायचं आहे. केशरयुक्त अष्टगंध लावा. त्यांना तुम्ही जो नैवेद्य केला आहे तो नैवेद्य त्यांना अर्पण करा. हा दिवस संपूर्ण सेवेमध्ये घालवा. अन्नदान करा, वस्त्रदान करा. बघा, स्वामी महाराज कुणाच्याही रूपाने येतील. आपण जे अन्नदान करतो त्यात स्वामी समर्थ महाराज येऊन आपले अन्न ग्रहण करून जातात. जे तुम्हाला करता येईल ते करा आणि तुम्हाला जेवढा वेळ सेवेला देतील तेवढ्या वेळ तुम्ही सेवासुद्धा करा. या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही. बघा, अनुभव घेऊन बघा.
स्वामी समर्थ महाराज असे आहेत की आपण जेवढी सेवा करू तेवढा मेवा आपल्याला मिळत असतो. तुम्ही फक्त मनापासून करा, बघा, एकदा करून बघा आणि मग त्याचे काय अनुभव आहे ते तुम्ही घ्या. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.